आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा तसेच पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा नोव्हेंबरमध्येच येणार, सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आपल्या YouTube चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। सर्वांना विनंती आहे आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, लक्षात घ्या, येणारा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, म्हणजे येणारा 19वा हप्ता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा भाग कृषी क्षेत्रावर आधारित आहे। याचं कारण असतं देशातील करोडो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा शेती संबंधितच आहे। म्हणजे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्या कारणामुळे सर्वच लोक शेती हा पर्याय म्हणजे शेती हा व्यवसाय करतात आणि करोडो शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, कारण की शेती हा व्यवसायच असा आहे की शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारने अनेक उत्तम ज्या योजना आहेत त्या योजना राबवल्या। त्यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये सुरू करण्यात आली आणि येणारा जो आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। येणारा 19वा हप्ता तो पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। भारत सरकारने 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। दरवर्षी आता 6,000 रुपये योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। तर वार्षिक 12,000 रुपये दोन्ही योजनेचे म्हणजे नमो प्लस पीएम 12,000 रुपये सरकारनं जाहीरनामा सुद्धा जाहीर केलेला आहे। अनेक जे सरकारने अनेक जे घोषणा आहेत त्या घोषणा केलेल्या आहेत, काही निर्णय सुद्धा घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने ही नमो आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आता 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, आता 19वा जो हप्ता येणार आहे पण ते कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, यशस्वीरित्या 18 हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील तर येणारा 19वा हप्ता पण जमा होईल। तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद।